ऍक्च्युली सोलापूर गरीब आहे, सोलापूरचे लोक लय श्रीमंत आहेत. सोलापूरचे आयटी उद्योजक रवींद्र बगले यांनी पुण्यात ब्लिंकिट या मोबाईल ॲपचे 6 स्टोअर्स सुरू केल्यानंतर सोलापुरात 2 स्टोअर्स सुरू केले आहेत. काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य यांच्या हस्ते जुळे सोलापुरात द्वारकाधीश मंदिरासमोर या स्टोअरचे बुधवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले. मोबाईलवरून या ॲपद्वारे घरगुती लागणाऱ्या जवळपास 3,500हून अधिक वस्तू अवघ्या 10 मिनिटात आपल्याला घरपोच मिळणार आहेत. या ब्लिंकिट स्टोअर संदर्भात येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांनी रवींद्र बगले यांची घेतलेली मुलाखत. सोलापूरचे पोटेन्शियल आणि ब्लिंकिट स्टोअर या संदर्भात अवश्य ऐका. सोलापूरचे तरुण आयटी उद्योजक रवींद्र बगले यांनी सोलापुरात ब्लिंकिट स्टोअर सुरू केलं आहे. ही नवीन संकल्पना सोलापूरकरांसाठी आहे. या माध्यमातून रोजगार देखील उपलब्ध झाला आहे. पुण्यामध्ये ब्लिंकिट हे ॲप चांगलंच प्रसिद्ध झालं आहे. या ब्लिंकिटच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक वस्तूची होम डिलिव्हरी मिळणार आहे. हे ब्लिंकिट ॲप नक्की कसं आहे या संदर्भात आपण रवींद्र बगले यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्ही ॲप ओपन करा, जे पाहिजे ते सर्च करा, जे पाहिजे ते सगळं मिळेल याच्यामध्ये. जेवढं काही डीमार्टमध्ये मिळते प्लस डीमार्टच्या व्यतिरिक्त भरपूर काही मिळेल. समजा तुम्ही बाहेर गेला जनरल स्टोअर्स, तुम्ही आयुर्वेदिक प्रोडक्ट्स म्हणा किंवा ग्रॉसरीज म्हणा, भाजीपाला, एग्स, ब्रेड्स, काही बी पर्सनल आपले इक्विपमेंटला काय जे काय लागेल सगळंच इथे मिळेल. सो जवळपास आपल्या एका स्टोअरच्या आतमध्ये 5,000 वेगवेगळे SKU आहेत. ओके, 5,000 वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आहेत आणि एका स्टोअरमध्ये जवळपास नाही म्हटलं तरी 30,000 ते 40,000 क्वांटिटी असते. ओके, तुम्ही काही बी सर्च करा तुम्हाला मिळणार आणि विदिन 7 ते 8 मिनिटांमध्ये आम्ही तुम्हाला डिलिव्हरी प्रोव्हाइड करणार. सो आता सोलापूरमध्ये आपला स्टोअर नवीन आहे, रायडर्स नवीन आहेत, स्टाफ नवीन आहे. मे बी एक 7-8 दिवस तुम्हाला थोडंसं एक 10 ते 15 मिनिट लागेल, पण एक 15 दिवसानंतर आम्ही 7 ते 8 मिनिटांमध्ये तुमच्या घरापर्यंत डिलिव्हरी पोच करणार. पुण्यामध्ये आपण ब्लिंकिटचे किती स्टोअर सुरू केलेत आणि सोलापूरची कन्सेप्ट काय आहे? आपलं हे 10वा स्टोअर आहे. सोलापूरमध्ये पुण्यामध्ये आपले ऑलरेडी 6 स्टोअर आहेत. नाशिकला आहेत, सोलापूरला आहेत, औरंगाबादला आहे, गोव्याला आहे. सो आपला हा 10वा स्टोअर आहे. सो ह्याच्यामध्ये का पडलो आपण म्हणतो ना नेहमी स्मार्ट सिटी. याचा अर्थ काय आहे की बसल्या ठिकाणी कामं व्हायला पाहिजे. माझ्या मनात काहीतरी इच्छा आलं आणि मला लगेच प्रोडक्ट मिळायला पाहिजे. आपण आजपर्यंत उगीच बोलत होतो सोलापूर स्मार्ट सिटी आहे. रंगभवनामध्ये चौकामध्ये एखादा काहीतरी आपण उभा केला 1.5-2 कोटी रुपये करून, त्याच्याने काय कोणाचा काय फायदा नाही. बट आपण असं काहीतरी केलं आहे की ज्याच्यामुळं लोकांना घरी बसल्या ठिकाणी खरंच स्मार्ट सिटीचा फील येईल. सो आणि माझं अजून एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, मला नेहमी सोलापूरसाठी काही ना काहीतरी करायचा होता. मी याच्या अगोदर सॉफ्टवेअर कंपनी काढलो 2013 ते 2020 पर्यंत केलो. कोविड आला, हारलो झालं, परत उभा राहिलो आणि आता परत एका स्टोअरच्या मागं जवळपास 200 ते 300 मुलं कामाला लागतात. 150च्या आसपास रायडर्स आणि स्टोअरच्या आतमध्ये 60-70 लोक एका स्टोअरला. आपले सोलापूरमध्ये 2 स्टोअर आहेत. दुसरा स्टोअर कल्पना टॉकीज जवळ चालू होतं आहे. 1-1.5 महिन्यात आपण बसस्टँडच्या एरियामध्ये बी आपण डिलिव्हरी देणार आहे. आता आपण जुळे सोलापूरला चालू केलं आहे. हळूहळू स्टेप बाय स्टेप करत अख्खा पूर्ण सोलापूर आपल्याला कव्हर करायचा. 400 ते 500 एम्प्लॉयमेंट आपण देतोय 5 ते 6 महिन्यात. सोलापुरात विमान सेवा नाही म्हणून आपण नाराज झाला होता आणि सोलापूर देखील सोडलं होतं. IT कंपनी काढायचं आपल्या डोक्यात होतं. नक्की त्यानंतर काय बदल झाला? सो मला एक कळालं, आपण प्रयत्न केलो भरपूर लोकांना घेऊन, राजकारणी लोकांना घेऊन, ह्यांना घेणार त्यांना घेऊन, पण कुठं काय फळ मिळालं नाही. माहिती नाही कोण चुकत होतं. मी चुकत होतो. मी फार मोठ्या लेवलवर पोहोचू शकलो नाही. नेटवर्किंग नव्हता आपला, मे बी फायनान्शियल नव्हता. पण मला एक गोष्ट कळत होतं, जोपर्यंत एखादी मोठी कंपनी सोलापुरात येत नाही तोपर्यंत सोलापूरचं काय होणार नाही. तुम्ही कुठल्याही आमदार खासदारला घ्या, तुम्ही मंत्रालयाला जावा, पाहिजे तर फेऱ्या मारा, कोणी काहीच करत नाही, कुठं काही होत नाही. मे बी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतील पण होत नाही. याच्यात प्रॅक्टिकल आन्सर काय आहे, तुम्ही कुठल्या तरी एका कंपनीला घ्या आणि मग तुम्ही पुण्यामध्ये या. ती कंपनी आली ना मग रोजगार मिळेल, मग एका कंपनीला बघून बाकीच्या कंपनी बी येतील. सो माझं
काम मी प्रामाणिकपणे केलं आहे. एका कंपनीला मी आणलो आहे, 400+ जॉब्स मी आणलो आहे. आता ह्याला बघून मी तुम्हाला लिहून देतो, येत्या 3 ते 4 महिन्यात आता ब्लिंकिटचे कॉम्प्युटर्स इंस्टामार्ट बी इथं येईल, झेप्टो बी येईल, फ्लिपकार्ट बी मिनिट्स म्हणून येईल, ॲमेझॉन बी आपला ॲप घेऊन येईल. सो 5 कंपन्या माझ्या या एका स्टेपमुळे येतील. मग यांना बघून बाकीच्या कंपन्या बी येतील. मी एवढं खात्रीशीर सांगतो, एक कुठतरी एक चिंगारी पाहिजे होतं सोलापुरात डेव्हलपमेंटला. मला कुठतरी वाटतंय, मी ते चिंगारी टाकलोय. सो इथून पुढे सोलापूरच्या डेव्हलपमेंटला ग्रोथ येईल, स्पीड येईल. सोलापुरात बऱ्याच वेळा बरेच जण सोलापूरबद्दल निगेटिव्ह बोलतात. आता सुदैवानं 9 जून पासून सोलापूरची विमान सेवा देखील सुरू होते. सोलापूरची IT इंडस्ट्री असेल, सोलापूरचं पोटेन्शियल असेल, सोलापूरचे उद्योगधंदे असतील, हे वाढण्यासाठी तेवढं पोटेन्शियल सोलापूरमध्ये आहे का? आणि या संदर्भात आपण कुठल्या दृष्टिकोनातून बघताय? 2-3 गोष्टी सर याच्यात. आपण नेहमी म्हणतो ना सोलापूर गरीब आहे, गरीब आहे. ॲक्च्युली सोलापूर गरीब आहे. सोलापूरचे लोक श्रीमंत आहेत. सोलापूरचे लोक अपार श्रीमंत आहेत. सोसायटीसाठी कोण करत नाही आहे. नेते बी भरपूर श्रीमंत आहेत, करत बी असतील, करतात. काही लोक प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. मे बी त्यांना यश मिळत नाही आहे, कुठेतरी काहीतरी कमी पडतं आहे. पण जसं मी एक स्टेप घेतलं तसं बाकीच्यांनी बी स्टेप घ्यायला पाहिजे, काही ना काहीतरी करायला पाहिजे. आणि असं वाटतं कुठेतरी की लवकरच लवकर सोलापूरचं डेव्हलपमेंट होईल. आता म्हणायला लागले विमान सेवा बी सुरू होईल. सो होईल, आलं आपल्या सोलापूरचा वेळ आला असं बी म्हणू शकतो आपण. धन्यवाद बगले साहेब, आपण खूप मोठं डेअरिंग केलंय. आणि सोलापूर सारख्या ठिकाणी ब्लिंकिट नावाचं मोठं स्टोअर सोलापूरकरांना उपलब्ध करून दिलंय. मोठा रोजगार देखील आपण उपलब्ध करून दिलाय. आपल्या उद्योगासाठी यस न्यूज मराठीकडून मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.